अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करायचं आहे, कधी करायचं आहे आणि ती करण्याची योग्य पद्धत आणि पारायणाची फलश्रुती ह्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर ती आपण जाणून घेऊयात. बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. या कालातीत शुभाशीर्वादावर विश्वास ठेवणारे लाखो भाविक स्वामीचरणी लीन होत असतात. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्याचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींची महती सांगावी तेवढीच कमी आहे. स्वामी समर्थाच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून करोडो भाविक भक्त याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ आपल्याला फळसुद्धा मिळू शकते, अशी अनेक स्वामी भक्तांची श्रद्धाही आहे आणि तसेच त्यांचे अनुभवसुद्धा आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याची जर इच्छा असल्यास तर ते कसे करावे, ते करण्याची योग्य पद्धत आणि त्यांची फलश्रुती काय सांगितली आहे ते जाणून घेऊया. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे आणि त्यांची नित्यनियमाने पूजा करणे असे लोक कोट्यवधी भाविक भक्त करीत असतात. अनेक जण तर स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात. आनंद, दुःख, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या स्वामींशी बोलतात, स्वामींना सांगतात. किंवा यश आणि प्रगती झाली तर स्वामींच्या चरणी अर्पणही करतात. स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना ठेवून स्वामी सेवा अविरतपणे सुरू ठेवत असतात. स्वामींवरनं सगळी काळजी, चिंता सोडून आपण आपले कर्तव्य, काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणाने पारायण करत असतात. परंतु ज्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसारच संकल्पबद्ध होऊन आपल्याला पारायण करायचं आहे. आता स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करायचे आहे तर वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकताच नाही असे सुद्धा म्हटले जाते. असे असले तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ हा उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसाचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी. किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. आता स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याची वेळ आणि पद्धत बघा. काय करायचं आहे, सकाळीच स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करायचं आहे. वेळ निश्चिंत करावी, शुद्ध वस्त्रे नेसावी, मस्तकी गंध लावावे, कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करायचे आहे, नमस्कार करावा आणि ते नंतरच पारायणाची सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी एक दिवा कायम ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. आता श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण प्रारंभी कसं करायचं आहे तर उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी ते पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करायचा आहे. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींच्या चरणी आपल्याला मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे. आणि हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हणात सोडायचे आहे. निर्माल्य आणि हे पाणी नंतरच तुळशीत
आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आता श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण व्यवस्था कशी करायची आहे? तर श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवायचं आहे. त्यावर श्री स्वामींची फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि रांगोळी काढायची आहे. समय किंवा दिवा लावायचा आहे. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करायची आहे. आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करायचं आहे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन अतिशय शांतपणे मनापासून कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनामध्ये न येऊ देता त्या पोथीचे वाचन आपल्याला करायचे आहे. या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहे असा भाव असायला पाहिजे. चित्त, आपले मन जे आहे ना ते अगदी प्रसन्न असावे. कुठल्याच प्रकारची नकारात्मकता आपल्या मनामध्ये असू नये. अतिशय सकारात्मक भावनेने आपल्याला पोथीचे वाचन करावे आहे. वाचन झाल्यानंतर स्वामींना गंध, हळदी कुंकू आणि फुले अर्पण करायची आहेत. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. प्रसाद मनोभावे ग्रहण करायचा आहे. पारायणाची सांगता झाल्यानंतर यथाशक्ती दान करायची आहे. आता श्री स्वामीच्या समर्थ पारायणाचे विशेष नियम काय आहेत? तर बघा, आपण पोथी वाचताना मन एकाग्र ठेवायचं आहे. इतर विचारांना दूर ठेवायचे आहे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करायचा आहे. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करायचा आहे. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. आता वरील हे नियम सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. तर आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार आपण त्यात बदल करायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण झाल्यानंतर त्याची फलश्रुती सांगणार आहे. तर पारायणामुळे मन प्रसन्न, शांत, एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते आणि आपली विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदतसुद्धा होते. संकटावर विजय प्राप्ती, जीवनातील अडचणी, कुटुंबात सुख, दुःख, समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधानसुद्धा प्राप्त होते. सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. तर मित्रांनो, ही आहे स्वामीचरित्र पारायण करण्याची पद्धत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी.